हॅलो एव्हरीवन, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता मॉर्निंग झाली आहे, सकाळी 10:30 वाजलेत आणि मला मच्छी घ्यायला जायचं होतं. तर मग मी आमच्या जवळच म्हणजे देसलेपाड्यामध्ये मच्छीवाले बसतात, तर मग मी तिकडूनच मच्छी मोस्टली घेते. तर आता मी मच्छी घ्यायला चालली आहे. मच्छी तिथे थोडी कॉस्टली जाते, दत्तनगरला पण महागच आहे. तरी पण इथे मी मच्छी प्रॉन्स घेतलेत आणि सुरमई घेतली. त्यांनाच सांगितलं साफ वगैरे करून द्या प्रॉन्स, कारण ते घरी येऊन कटकट प्रॉन्स हे. तर घरी आले आणि ते साफ करून घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं आणि प्रॉन्स एकदम स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतले. 3-4-5 वेळा भरपूर पाण्याने वॉश केले मी प्रॉन्स. मच्छी खूप स्वच्छ धुवावी लागते ना, त्याच्यामुळे मच्छीला वेळ लागतो धुवण्यासाठी. आणि इथे बघा प्रॉन्स एकदम स्वच्छ धुतलेत आणि सुरमई पण एकदम स्वच्छ धुतली होती. मला काही फोन एका हाताने पकडता येत नव्हता, म्हणून यांना सांगितलं जरा थोडीशी व्हिडिओ काढा. आणि मग मी प्रॉन्स म्हणजे धुताना व्हिडिओ त्यांनीच काढली. आणि तिथं मी वाटण करायला घेतलं आहे. मी ओला नारळातच वाटण करते, कांदा, ओला नारळ, लसूण आणि कोथिंबीर. आणि इथे मी आता मच्छी फ्राय करायला घेतली. मी मॅरिनेट करून ठेवली होती मच्छी, आता ते फ्राय करायला घेते. त्याला थोडंसं रव्याचं कोटिंग लावून मी आता फ्राय करून घेतली मच्छीला. चांगली अशी क्रिस्पी होते, म्हणजे जरा छान लागते रवा लावून, अशीच पण छान लागते. आणि तिथं मी कालवण बनवून घेते पटकन. तेलामध्ये कढीपत्ता टाकून आणि वाटण टाकले. जोपर्यंत तेल वरती येत नाही तोपर्यंत वाटण म्हणजे परतून घ्यावं लागेल. त्याच्यानंतरला आपण त्याच्यामध्ये मसाले वगैरे सर्व ॲड करायचं, चवीनुसार मीठ वगैरे ॲड करा आणि चांगलं असं परतून घ्या. जोपर्यंत ऑइल सुटत नाही तोपर्यंत मसाला म्हणजे वाटण परतून घ्यायचं. आणि मी नंतर त्याच्यामध्ये मसाले वगैरे सगळं टाकून आणि ग्रेव्ही थोडंसं पाणी टाकून जो कढ घेऊन घ्यायचा, कढ द्यायचा. चांगलं उकळी आली ना त्याच्यानंतरला मग मच्छी टाकायचं, म्हणजे सर्व आपलं वाटण शिजतं. आणि त्याच्यानंतर मग मी मच्छी ॲड केली त्याच्यामध्ये. बघू शकता मी मच्छी टाकली, मी थोडेच टाकले त्याच्यामध्ये. आणि इथे आता मी प्रॉन्स करून घेते साईडला. प्रॉन्सची थोडीशी जाडसर ग्रेव्ही, सेमच वाटण टाकलं प्रॉन्सला पण, आणि अशी जाडसर ग्रेव्ही करून घेते, कारण हे मच्छी खात नाही, मग त्यांना कसं कोळंबी लागते ना, म्हणून मग ते पण कोळंबीचा रस्साच थोडासा असं करणार आहे. आता कोळंबीचा रस्सा पण इथे रेडी झाला आहे आणि सगळं मच्छी फ्राय पण आहे, कालवण पण रेडी झालं. ह्यांना कसं कोकम आवडत नाही म्हणून त्याच्यामध्ये कोकम ॲड केलं नाही, पण मी मच्छीच्या कालवणामध्ये कोकम ॲड केलं होतं. तर आता आम्ही जेवायला बसते. मी आता इथे जेवण घेतलं, त्यांना पण तिथे वाढलं आहे, ते गेम खेळत आहेत. माझं जेवण आता होईल, मी घेते जेवण, ते त्यांचं गेम झाला की ते घेतील जेवण. चला गाईज, बाय. ब्लॉग आवडल्यावर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर